सकाळ सकाळी उठल्या उठल्या या दोघांचं तोंड बघितलो. मग समजलं आज दिवस पनवती जाणार आहे. दोघं भावानी कवा न सांगता बेंगलोरमध्ये एंट्री केली आणि रूमवर येऊन डायरेक्ट धप्पा दिली. बघता बघता वाजलं रात्रीचं 9:30. पीजीतलं जेवण संपलं म्हणून सगळेजण जेवायला बाहेर चाललेलो. पंजाला एवढी काय गडबडची काम आहेत. पाठीमागची निवांत आलती. सकाळ सकाळी गेलतो ऑफिसला. यांची मीटिंग नेटकी जमलेली. मीटिंगला साईड केलो आणि मुराईच्या डॉनला जरा मध्ये घेतलो. ह्यो काय लाजायच लागलेला. सगळं साईडला केलो आणि केकवर फोकस केलो कारण आज सिनियरचा बर्थडे नाही सेंडअप होता. एकावर एक सगळेजण केक चालव चाललेले पण चारवाय कोण नाही. खायला पहिला सगळेजण चाललेले. आम्हाला दोघांनी कोण खायला बोलवा नव्हतं म्हणून आमच्या चक्कीत जाळ झालता. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. ह्यो भाऊ दिवसातनं 4 तास काम करतोय आणि 4 तास फोनवर बोलत असतोय. हे बघा असं वर आलोय तोपर्यंत इथं बसलाय शिव. संध्याकाळी आणि गेला जेवायला. मेन्यू कन्नडमध्ये होता. मला काय समजा म्हणून पत्याकडे दिलो. आमचं इकडे वेगळं चाललंय पण ह्याचं काय तिसरंच चाललंय. ऑफिसमध्ये आज फर्स्ट फ्लोअरला बसलेलो. तिथं काय चॉकलेट आणि बिस्किट लईच होती. लई दिवसानं बघितलो हाशमोला. कोण खातं यो मला माहित नाही. ऑफिसवाल्याने दिला तिला नवीन लॅपटॉप आणि मला दिला डब्बा. नशीब फुटका असावं तर माझ्यासारखा असावं. इथे कसला स्टॅच्यू पण होता. टाइमपास होणं चालता म्हणून या संग खेळत बसलेलो. पण काय खेळायचं ते खेळून तर ती गेली.